काय करा, धावा घ्यायला नाही काय. पण एका तरुणाला मात्र असंच फळ खाली पडलं तर प्रश्न पडला, ते वर का नाही उडालं, खालीच का पडलं. आणि त्याचं नाव काय माहितीये तुम्हाला? काय होतं? न्यूटन काका म्हणा. आपल्यामध्ये संस्कृती आहे, भारतीय संस्कृती. आपल्या मोठ्या काका, मामा, आजोबा असं म्हटलं ना, त्याचं न्यूटन मामा. पण त्यांनी तुम्हाला कधीच मामा करणार, तुम्हाला ज्ञान दिलं का? या प्रश्नातून ज्ञान प्रगट होतं. महत्वाचं ते सांगतो. म्हणून गरज नाही, पण त्याचं कारण तुम्हाला माहिती पाहिजे, का पटली. आणि एखादी गोष्ट पटली नाही तर तुम्हाला का हा प्रश्न विचारता आला पाहिजे. दोन पण तरच तिथे ज्ञान प्रगट होतं. मी तुम्हाला आलेला प्रश्न जो विचारला आणि तुम्ही म्हणाला सायकलने आलात, गाडीने आलात, मी म्हटलं तुमचं उत्तर चुकीचं आहे, मान्य आहे. मग बुकू बुकू करा, मान्य आहे का? नाही. मग प्रश्न विचारला पाहिजे ना, का? असं कावड्याचं का म्हणायचं का? हा प्रश्न मी उत्तर देतो तुम्हाला. तुम्ही कॉलेजमध्ये येण्यापूर्वी उठल्यानंतर, आंघोळ वगैरे केल्यानंतर त्याच वेळेस तुमच्या मनात प्रश्न होता की नाही, आज आपल्याला कॉलेजमध्ये जायचंय, की विचार न करता आला तुम्ही ते विचार केला. रोज तुम्ही येता, पण रोज आपल्या उठता आणि धावत पळत येता का? नाही. तुमच्या मनात विचार असतो, कॉलेजमध्ये जाऊया. ज्या विद्यार्थ्यांनी विचार केला असेल आज आपण पिक्चरला जाऊया, तो कुठे गेला? पिक्चरला गेला. तुम्ही आलात कॉलेजमध्ये. मग नेमकं काय केलं? तुम्ही प्रथम विचार केलात आणि त्या विचाराप्रमाणे तुम्ही सायकलने, गाडीने, चालत आलात. म्हणजे तुम्ही कशामुळे आलात? विचाराने आलात. महत्वाचं, जीवन आपलं कसं चाललंय ते तुमचं लक्ष पाहिजे. की आपलं हे सगळं जीवन विचारातून चाललेलं असतं. तुम्ही सतत जे विचार करता त्या विचारातून जीवन घडत असतं. म्हणजे जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार. म्हणून आपण काय विचार करतो ह्या विचारांकडे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे. आपण त्या विचारांना कधी लक्ष देत नाही. धर्मशाळेत जसे माणसं येतात आणि जातात तसे अनेक विचार, दिवसभरात किती विचार करतो आपण, आपला कधी पत्ताच नसतो. पण तो प्रत्येक विचार तुमच्या जीवनावर परिणाम करत असतो. म्हणून जर तुम्ही अनिष्ट विचार करत असाल, एखादा निराशाजनक विचार करत असाल, एखादा भयग्रस्त विचार करत असाल, तर तुमच्या जीवनात तशाच घटना घडायला लागतात. आणि मग म्हणतो आपल्या मागे लागली आहे 7:30, मग कोणतरी शनिदेवाकडे जातो, मारुतीकडे जातो, जातात ना कधी तेल टाकायला. त्यामुळे तेल महाग झाले खरं म्हणजे. आता हा जो विचार आहे आपल्या जीवनामध्ये, हा विचार म्हणजे चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. आपल्या जीवनाचं शिल्प घडवणारा कुंभार आहे. म्हणून हा विचार, हे दोन अंग आहेत, विचारही आणि अविचारही आहे. विचार हे जीवनाला योग्य वळण लावतं आणि अविचार हा जीवनाला अधोगतीला नेतं. दोन्ही विचार असतात. म्हणून ह्या विचाराकडे, हा विचार देवही असू शकतो आणि तोच जर अविचार असेल तर तो सैतान असतो. आज जगामध्ये लोक म्हणतात प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण, अन्नाचं प्रदूषण, सगळ्या गोष्टींचं प्रदूषण आहे. पण ह्या सर्वाला कारण, मुख्य प्रदूषण कसलं माहिती आहे? विचारांचं प्रदूषण. जिथे विचारांचं प्रदूषणाकडे कोणाचंच लक्ष जात नाही, मुळाकडे कोण लक्ष जात नाही, वरती फांद्या छाटत बसतात. मुळाला सुधारलं पाहिजे ना. मग मुळाला सुधारलं पाहिजे की आपण ज्या विश्वामध्ये जगत आहोत, ज्या परिस्थितीमध्ये आहोत, या परिस्थिती खूप अनिष्ट आहे बाहेर. इतकी अनिष्ट वाटते की आपल्याला वाटतं जग चालतं कसं. पण असे काही लोक आहेत की सतत ते चांगलं चिंतन करतायत, चांगले विचार करतायत, त्यांच्यामुळे हे जग चाललेलं असतं. असे भरपूर लोक आहेत. पण ते भरपूर लोक आपल्याला दिसत नाही. आपल्याला भ्रष्टाचार करणारे, मारामाऱ्या करणारे, दंगेधोबे करणारे, अनिष्ट कर्म करणारे लोक आपल्यासमोर नेहमी दिसत असतात आणि तेच आपण पाहतो. वर्तमानपत्र उघडल्यानंतर तुम्ही काय करता? कोणी कोणी तंगडी खेचली, कोणी कोणाची खुर्ची खेचली, कोणी कोणाला मारलं, कुठे ब्रेकअप न्यूज असतं ना, काय म्हणतात टीव्हीवर बसली न्यूज असतं, ब्रेकिंग न्यूज असं काहीतरी येतं ना.
आणि ब्रेकिंग न्यूज म्हटलं तो मोठा माणूस जो येतो सांगणारा तो मोठमोठ्या ओरडत सांगतो. तुम्हाला काय सांगत बसतो, हे असं झालं, हे वाईट झालं, हे ते झालं, ते झालं, तुम्ही पण आ करून बघत असतात. तुमच्या मनावर ते संस्कार घडवत असतात, हे आपल्या कधीच लक्षात येत नाही. तुम्ही ज्या पद्धतीचे सिरियल्स बघतात, एखाद्या जर तुम्ही भूताचं सिरियल बघायला लागला तर दरवाजा करकर 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 वाचतो नाही का, मग तुमच्या घरचा पण रात्रीचा दरवाजा करकर मारला की तुम्ही घाबरता करकर. हे सगळे इम्प्रेशन्स, विचार प्रदूषण आपण आपल्यावर घडवत असतो, ठोकत असतो, आपल्यालाच पत्ता नसतो. म्हणून सावध व्हा. उगीच भूताखेताचे पिक्चर बघून थ्रिल वाटतं आपल्याला ना, त्याचं काय थ्रिल वाटतं, भीती वाटली तर थ्रिल असतं, पण नेमकं त्याच वेळेनंतर तुम्ही घाबरे होऊन जातात. भीतीयुक्त मन तुमच्या ठिकाणी असेच भीतीचे विचार करायला लागतात. म्हणून हे विचार प्रदूषणापासून आपल्याला सुटका करून घ्यायचे. हे विचार प्रदूषण अगदी मुळापासून अगदी दिल्लीपर्यंत, मग गावापासून दिल्लीपर्यंत सगळीकडे, दिल्लीपासून अगदी बाहेरच्या विश्वामध्ये, असं काही नाही एकाच ठिकाणी आपल्याच ठिकाणी विचार प्रदूषण आहे असं नाहीये, सगळीकडे. हे धर्माच्या नावाखाली असलेल्या मारामाऱ्या, परमेश्वराच्या नावाखाली असलेल्या मारामाऱ्या, एकमेकाच्या असलेले जातीभेद, हे सगळं विचार प्रदूषणाचं मूळ आहे. या सगळ्यांचं मूळ विचार प्रदूषण. कोणालाच तिथे सहज विचार करता येत नाही. धर्म म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, आपलं जीवन म्हणजे काय, आपण जीवन जगतो म्हणजे काय, कोणालाच माहित नाही. फक्त एखादा पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये जसा ओढका पडल्यानंतर तो जसा थडपडत वाहत जातो तसं आपलं जीवन वाहत जातं. पण एक लक्षात ठेवा, आपलं जीवन अतिशय सुंदर आहे. प्रत्येक माणसाचं जीवन हे बहुमूल्य आहे आणि त्याने विचार करून त्या जीवनाला योग्य अशी दिशा दिली पाहिजे. आणि विचारासाठी आवश्यक काय असतं, काय असतं, चांगला विचार करायला आवश्यक काय, गायडन्स. म्हणजे काय, मार्गदर्शन. मार्गदर्शन म्हणजे काय, ज्ञान. ज्ञान म्हणजे काय, उत्तर द्या तुम्ही, तुम्ही महाविद्यालयातली मुलं आहात. ज्ञान म्हणजे काय, ज्ञान मिळवण्यासाठी आलात ना तुम्ही, कॉलेजमध्ये कशाला आलात, महाविद्यालयामध्ये ज्ञान घेण्यासाठी. मग ज्ञान म्हणजे काय, मला वाटतं आदर्श महाविद्यालयाचं एक स्लोगन आहे, वाचलं असेल तुम्ही ना, आहे, वाचलंय का तुम्ही? कॉलेजमध्ये आल्याला पहिला खरंच माझ्या नजरेत आलं म्हणून मला तिथे लक्ष गेलं. तुम्ही सगळी महाविद्यालयातली हे विद्यार्थी आहात, तर स्लोगन बघितलं नाही कधी तुम्ही? काय स्लोगन, कोणाला माहिती असायला पाहिजे. ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान, जेथ विटाळले मन चोख कीजे. मला वाटतं ज्ञानेश्वरीच असेल ते. जिथे आपलं विटाळलेलं मन चोख होतं, शुद्ध होतं, असं जे ज्ञान आहे ते पवित्र असतं. अशा पवित्र ज्ञानाची कास आपल्याला धरता आली पाहिजे. इथे मी तुम्हाला उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल आपलं ज्ञान म्हणजे काय. समजा तुमच्याकडे ते स्विमिंग पूल असेल, आहे का मला माहित नाही, तुमच्या गावात आहे का नदी असेल, आणि एखाद्या माणसाला पोहायचं शिकायचंय, त्याने पुस्तक घेतलं, पोहायचं कसं, कसे हात मारायचे, कसे श्वास घ्यायचा, कसे पाय मारायचे, सगळं शिकलं, पाठ केलं. घरातल्या बिछाण्यावर हात पाय मारून बघितले आणि मग तुम्हा सगळ्यांना आमंत्रण दिलं, आज मी सगळं ज्ञानी झालेलो आहे. आणि त्याने त्या तरण तलावामध्ये जर उडी मारली तर काय होईल, मेलो मेलो म्हणून ओरडायला लागेल पाणी तोंडात गेल्यानंतर. दुसरं काय नाही, बुडून मारल्यानंतर नंतरची गोष्ट. पहिला तो गेल्या गेला घाबरेल, पाण्यात तो तोंडात पाणी जायला लागले, तडायला नाही लागला. मग नुसतं पुस्तकी ज्ञान म्हणजे ज्ञान आहे का, नाही. पुस्तकी ज्ञान ही माहिती आहे. ही माहितीचा तुम्ही तुमच्या जीवनात ज्यावेळेला वापर करण्यासाठी जे प्रयत्न करता, हे त्याचं दुसरं अंग आहे. त्या प्रयत्नातून तुम्हाला जो अनुभव येतो, जर तुमच्या मनामध्ये तो अनुभव टिकतो, त्यावेळेस त्याप्रमाणे तुम्ही परत वागायला लागता.
म्हणून स्विमिंगचं ज्ञान कोणाच्या मार्गदर्शन केल्यानंतर डबा लावला, टायर लावला, तरंगायचा प्रयत्न केला, प्रयत्न करता करता आता आपण तरंगू शकतो उथळ पाण्यात. मग तो डबा काढला, उथळ पाण्यात जरा जरा पुढे मागे करायला लागला आणि मार्गदर्शनाखाली पुन्हा तो चांगला स्विमर होऊ शकतो. पण त्यासाठी काय करावं लागतं, त्याच्या मनामध्ये ते मुरलं पाहिजे. ज्ञान म्हणजे काय, जे मनामध्ये मुरतं. म्हणून हे ज्ञान विटाळले मन चोख करे. लक्षात ठेव, कोणतंही विटाळलेलं म्हणजे जे अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, परमेश्वराबद्दल असलेलं अज्ञान, धर्माबद्दल असलेलं अज्ञान, हे ज्ञान मार्गदर्शन ज्यावेळेला मिळतं त्यावेळेला ते चोख होतं. आणि म्हणून हे चोख होण्यासाठी, जसं तुम्ही सायकल चालवायला शिकला असाल पहिल्या दिवशी, तर पहिल्या दिवशी चढलात आणि सायकल चालवायला लागलात का? नाही. कोणतरी मागे धरावं लागतं, बॅलन्सिंग कसं करायला शिकावं लागतं, हँडलकडे तुम्ही लक्ष देता, ब्रेककडे लक्ष देता, बघता पॅडल मारता मारता समोर कोण आला तर घाबरता, हँडल इकडे तर पडतात. असं कितीतरी वेळा झालं. पण कितीतरी होता होता हळूहळू तुम्हाला आपोआप बॅलन्सिंग करायला जमायला लागलं. हे कसं होतं? प्रयत्नातून होतं. हे ह्याचं जे मागचं जे शास्त्र आहे ते महत्वाचं लक्षात घ्या. जाणीवपूर्वक तुम्ही प्रयत्न करता आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करता करता तुमच्याच मनाचा एक भाग आहे, त्याला म्हणतात अंतर्मन, सबकॉन्शियस माइंड. या अंतर्मनामध्ये जेव्हा ते मूर्त सहजपणे ते ज्ञान त्याच्या ठिकाणी मुरायला लागलं की ते जीवनात आकाराला येतं. एकदा त्या अंतर्मनामध्ये ते ज्ञान प्रगट झालं की ते ग्रहण केलं गेलं की अंतर्मन त्याच पद्धतीने रिॲक्ट व्हायला लागलं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. एखादा माणूस कुत्र्याला घाबरतो मोठा झाल्यावर. का माहितीये? लहानपणी कधी त्याला कुत्रा चावला असेल तर ते अंगावर आलेला असेल ना, ते अंतर्मनात गेलेलं असतं. मग तो मोठा झाला तरी तो कुत्रा बघितला तर भीती वाटायला लागते. अंतर्मन रिॲक्ट होतं. म्हणून ज्ञान म्हणताना आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये हे ज्ञान कसं मुरवता येईल हे पाहता आलं तुम्हाला. आणि ज्यावेळी ते व्यवस्थित तुम्हाला ते करता येईल, ती प्रक्रिया जर तुम्हाला समजली तर कोणताही अभ्यास कठीण नसतो. कठीण वस्तू किंवा कठीण विषय जो कोटपर्यंत असतो, जोपर्यंत तुम्ही त्याच्यात गोडी लावत नाही आणि तो विषय व्यवस्थित समजून घेऊन तुमच्या अंतर्मनात जोपर्यंत मुरवत नाही तोपर्यंत कठीण असतो. तो एकदा त्या अंतर्मनात गेलं की ते तुमच्यासाठी सहज असतं. लहान मुलं ज्यावेळेला वॉशिंग्टन हा विचार ते एकदा करून थांबले नाहीत. दिवसभर जितक्या वेळा घंटा नाद होत होता तितका वेळा, पण कधी कधी शाळा सुटल्यानंतर ते नुसते घंटा वाजवायला तो विचार करत बसले होते. ह्याच्या मागचं महत्वाचं शास्त्र आहे. बहिर्मनातून तुम्ही एखादा विचार पुन्हा 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 घोळवता, चिंतनात घेता, त्याच्यामागे भावना असतात, श्रद्धा असतात. तर ह्या श्रद्धा, भावना, कल्पना हे विचार अंतर्मनात घेऊन जातात आणि अंतर्मनात तो विचार गेला की तो साकार झाल्याशिवाय राहत नाही. मग तुमचं काम संपलं. तो अंतर्मनात पोहोचला पाहिजे एवढंच बघायचं असतं. जॉर्ज वॉशिंग्टनचं हे सतत चिंतन, एक दिवस तो खरोखर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. जीवनात अनेक मोठी मोठी माणसं जी आहेत ते त्याच पद्धतीने विचार करतात आणि त्या विचारातून त्यांचे जीवन साकार झालेलं आपल्या लक्षात येईल. म्हणून हे शास्त्र जे मनाचं ते व्यवस्थित समजून घ्या की आपल्या प्रत्येकाकडे ही अलौकिक शक्ती आहे. ह्या अलौकिक शक्तीला तुम्हाला साथ घालता आली पाहिजे, हाक मारता आली पाहिजे. आणि हाक मारण्यासाठी तुम्हाला खरं म्हणजे त्यासाठी देवाचं स्मरण असतं. देवाचं स्मरण म्हणतात ना, तर त्यासाठी असतं. मन शांत होतं, निवांत होतं. पण आज आपण विचारावर बोलणार आहोत. म्हणून हे जे विचार इतके महत्वाचे आहेत की तुम्ही जर आज विचार नाही केलात, मला डिस्टिंक्शन मध्ये पास व्हायचं आहे, तुम्हाला डिस्टिंक्शन मध्ये पास होणं कठीण जाईल. हा विचार इतका पक्का पाहिजे पहिल्या दिवसापासून की तो सतत तुम्ही चिंतनात घ्यायला पाहिजे की मला डिस्टिंक्शन मध्येच पास व्हायचं. त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मार्क्स त्या विषयात ज्याने घेतले असतील त्याच्यापेक्षा एक आणखी पुढे जायचं आणि त्यासाठी तर तुम्ही आलेला आहात. पण मार्कांसाठी अभ्यास करायचा नसतो, ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास करायचा असतो. ज्ञान मिळवण्याला आले डिस्टिंक्शन मध्ये पास म्हणजे त्या विषयाचं ज्ञान परिपूर्ण तुम्हाला होण्यासाठी तुम्ही ते प्रयत्न करता आहात. हा त्याचा दुसरा अर्थ. नाही तर मार्कांसाठी पास म्हटलं की कॉपी करून सुद्धा लोक मार्क मिळतात, नाही का?
ते स्वतःलाही फसवतात आणि सर्वांना जगाला फसवतात. एखादा डॉक्टर कॉपी करून डॉक्टर झाला म्हटलं तर तुम्ही जाल त्याच्याकडे? नको, काहीतरी औषध द्यायचा, आपलंच नुकसान व्हायचं, असं होईल ना. तसं आपल्या बाबतीत लोकांनी विचार करू नये, हे लक्षात ठेवा. आपण ज्ञानाने पुढे मोठं व्हायचंय आणि ज्ञानाने पुढे मोठं होण्यासाठी हा आजपासून विचार करा. तुम्हाला मॅक्झिमम किती पर्सेंटेज मिळवायचं हे तुम्ही आज ठरवा. कोणाला 80% मिळवायचं 80% ठरवा, कोणाला 90% मिळवायचं 90% ठरवा आणि ते सतत चिंतनात घ्या. हे सतत चिंतन कसं घ्यायचं? घरी गेल्या गेल्या एक पेपर मोठा बनवा, त्याच्यावर लिहा तुम्हाला किती 80% पाहिजे, 70% पाहिजे, 90% पाहिजे, ते लिहा. त्याच्याकडे तुमचं नाव लिहा आणि तुम्ही झोपता त्या समोरच्या भिंतीवर चिटकवा. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तो पेपर दिसला पाहिजे आणि तो पेपर दिसल्यानंतर तुम्ही काय विचार केला पाहिजे? 90% आपण उदाहरण घेऊ, कशाला कमी घ्यायचं, जास्ती समावूया ना. विचारात दारिद्र्य कशाला पाहिजे? म्हणजे माणसं दारिद्र्याचे म्हणजे विचाराचं दारिद्र्य बऱ्याच लोकांकडे असतं प्रदूषणामुळे. विचार पण समृद्ध झाले आहेत आपले. म्हणून नेहमी म्हणा 90% मार्क्स मिळायलाच पाहिजे. काय म्हणा? अरे मी तरुणांच्या समोर बसलोय की म्हाताऱ्यांच्या समोर बसलोय? जरा आवाज विचार जरा पॉवरफुल असला पाहिजे ना. बोला. बघा, तरी पण तुमच्या मनात संकोच आहे. हा संकोच जर तुमच्या आड येतो, तुमच्या प्रगतीच्या आड काय येत असेल तर हा संकोच आहे. हा संकोच झटकून टाका. जुळण झटकतो ना आपण, अंगावर चढले जुळण कसं करता तुम्ही? पटकन उडवून टाकता. तर संकोचाला उडवून टाका, कारण तुम्ही तरुण आहात. तुमच्या शरीरातून जे रक्त वाहत ना, त्या रक्ताला साथ द्या. कारण रक्ताचं मुळमुळीत वाहतं का? नाही. तुमच्याकडे जी एनर्जी आहे, पॉवर आहे, त्याचा चांगला उपयोग तुम्हाला करता येतो. म्हणून आजपासून तुम्ही प्रत्येक वेळेला तो विचार करा. जितक्या वेळा तुम्ही त्या खोलीमध्ये जाल, जितक्या वेळा तो पेपर दिसेल, तितक्या वेळा महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून करतात की नाही बाहेर राजकीय लोक, किंवा काही त्यांची मागणी असेल तर करतात की नाही. तसंच मुद्दाम सगळ्या शरीरात जोर द्या, 90% मार्क्स मिळालाच पाहिजे म्हणाला पाहिजे. लोक हसतील, आई बाबा ओढतील काय म्हणते म्हणून, घरातली माणसं घाबरतील काय, बरं आहेत ना. पण नंतर त्यांना सवय होईल. कारण चांगलं मागायला कधीच संकोच करू नका. नेहमी लक्षात घ्या. तोंडात सिगरेट ठेवायला लाज वाटली पाहिजे, पण तोंडात देवाचं नाव ठेवायला कसलीच लाज वाटता कामा नये. चांगला विचार झाला कसलीच लाज वाटता कामा नये, पहिलं लक्षात ठेवायचं. म्हणून 90% मार्क्स मिळालाच पाहिजे हा पुन्हा 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 विचार करा. तुमच्या अंतर्मनात तो मुरू द्या. ते शास्त्र तुम्हाला मी आज सांगितले, ते जेव्हा त्या अंतर्मनात मुरेल ते पाहिजे ते तुम्हाला द्यायला तयार असतं. डॉक्टर मर्फी हे या बहिर्मन अंतर्मन शास्त्राच्या अंगाने एक ग्रंथ लिहिलाय त्यांनी. त्याच्यामध्ये एक त्याने उदाहरण दिलं. एक तरुणी त्यांची ती लेक्चर ऐकत होती आणि मॉल होते, ती त्या मॉलमध्ये गेली. तिला एक सुंदर पर्स दिसली. तिने जी किंमत बघितली, तिच्याकडे तेवढे पैसेच नव्हते, की डॉलर्समध्ये त्याचे पैसे होते. पण तिने काय केलं, त्या पर्सवरून असा हात फिरवला, ही पर्स मला नक्की मिळणार म्हणाले. त्या चिंतनातून निघून गेले तिथून. तिसऱ्या दिवशी तिचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसा दिवशी तिच्या मित्राने तिला तीच पर्स गिफ्ट दिली. तुम्ही म्हणाल हा योगायोग असेल. नाही, हे माइंड पॉवर आहे. तुमच्या मनाची जी शक्ती आहे ना, ही शक्ती आकाराला आणते. एक स्त्री होती, तिचं एक लहान मूल होतं आणि तिच्या हातामध्ये तेवढी शक्ती नव्हती. एकदा काय झालं, त्यांच्या समोर एक गाडी होती, कार उभी होती आणि ती कार ती न्यूट्रल मध्ये होती आणि तिचं मूल तिला खेळताना त्याच्या हातावरती गाडी वळली, हल्ली पुढे. तिने ते बघितल्याबरोबर जीवाच्या आकांताने तिकडे गेली आणि ती संपूर्ण गाडी तिने उचलली. म्हणजे जिथे टायर असतो ना, त्या टायरचं असं उचललं. तिच्या हातात शक्ती नव्हती असं तिला वाटत होतं. पण ज्यावेळेला एखादी गोष्ट अचानक घडते, सबकॉन्शियस पॉवर जी आहे आपल्याकडे, अंतर्मनाची शक्ती आहे, ती अंतर्मन शक्ती ज्यावेळेला एकच केंद्रित होते, तर तू वाटेल ते करण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे असतं. इथे एक दर्गा आहे, माझं नाव विसरलो मी. त्या दर्गामध्ये दगडाला उचलतात सगळेजण, 5 जण असे काहीतरी
त्यांचं नाव विसरलो मी, की त्या दर्गामध्ये आश्चर्य म्हणून बघायला जातात की सगळ्यांचं कमल अली दरवेश असं नाव घ्यायचं आणि उचलायचं असतं बोटाने, आणि तो दगड बोटाने उचलला जातो. असं बोललं तुम्ही हलत पण नाही, ही खरं घडलेली गोष्ट म्हणजे आहे आता. तर तिथे काय असतं, तिथे एक श्रद्धा असते लोकांची. कमल अली दरवेश नाव घेतलं की एका श्वासात सगळ्यांना कमल अली दरवेश पण असं केलं की 5 जण उचललं की तो दगड उचलतो, हलतो जागेवर, नाही तर तुम्ही हात हलणार पण नाही. सबकॉन्शियस माइंडचं शास्त्र त्याच्या मागे. चमत्कार काहीच नसतो. आपलं जेव्हा कारण कळत नसतात तेव्हा त्याला आपण चमत्कार म्हणतो, आणि जेव्हा कारण कळतात तेव्हा तो नियम असतो. सगळे जे शास्त्र आहे, सगळे सायन्सेस आहेत, ही ह्या निसर्ग नियमावर आधारित असतात. आणि त्याचा जेव्हा शोध लागतो तेव्हा आपण म्हणतो हे असे शास्त्र आहे. म्हणजे आताची शास्त्र, सगळी जी शास्त्र, इलेक्ट्रॉनिक म्हणा, कॉम्प्युटरचं म्हणा किंवा रसायनशास्त्र म्हणा, ही सगळी शास्त्र आहे, त्याच्या मागे नियम आहेत. नियम आहेत म्हणून ते शास्त्र आहे. जर नियम नसेल तर शास्त्र राहणार नाही. तसं आपलं जीवन हे सगळं नियमाने बांधलेलं आहे. म्हणून प्रत्येकाला विचार करण्याची सवय लागली पाहिजे की आपल्याला हा गोल सिद्ध करा. तुम्हाला गोल नसेल तर तुम्ही कधीच त्या दिशेने चालत नाही. समजा तुम्ही रस्त्यावर चालताय आणि तुम्ही कोणाला कुठे चालला, तुमची मैत्रिणी असेल आणि त्याला माहित नाही, तर तुम्ही असं डोकं गेलं कामात कुठे जायचं ठरवता तेव्हाच तुम्ही चालता. तसं जीवनामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळा तुमचं ध्येय पक्क केलं पाहिजे. या वर्षासाठी एक ध्येय आहे की तुम्हाला एवढं डिस्टिंक्शन मध्ये पास व्हायचं आहे, ते नेहमी चिंतनात ठेवलं पाहिजे. त्याच्याही पुढे अनेक ध्येय आहेत. शॉर्ट टर्म ध्येय आणि लॉंग टर्म ध्येय दोन्ही असतात. पण आपण शॉर्ट टर्म ध्येयाकडे आलोय की हे सतत चिंतन केलं पाहिजे, आणि त्यासाठी अभ्यास हा केलाच पाहिजे. अभ्यासाला पर्याय नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. सबकॉन्शियस मध्ये ते मुरवायचं आणि तसे परत प्रयत्न करायचे, दोन्ही गोष्टी आहेत. आणि हे प्रयत्न करताना अभ्यास हा केलाच पाहिजे. अभ्यासाची एक पद्धत आहे. तुम्ही इतकी मोठी मुलं आहेत म्हणून आम्ही अभ्यास करून आलो, आणखी काय नवीन शिकवणार. मी तुम्हाला कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडवरच्या अंगाने तुम्हाला हे समजवायचा प्रयत्न करतो. तुम्हाला ज्या ज्या विषयाचा अभ्यास जर पक्का करायचा असेल तर तुमचे प्रोफेसर तुम्हाला जे शिकवतात ते तुम्ही घरी जाऊन परत वाचन केलं पाहिजे. जे बुक असेल, जे टेक्स्ट बुक असेल तुमचं, त्या टेक्स्ट बुक मधला तो ज्या विषयावर, ज्या धड्यावर ते बोलले तो धडा जाऊन तुम्ही पुन्हा वाचला पाहिजे. तो अशा पद्धतीने वाचायचा की पॅराग्राफ वाईज वाचायचा, एकदम वाचायचा नाही. पॅराग्राफ एकदा वाचायचा आणि पुस्तक बंद करायचं. त्यांनी शिकवल्यानं त्या पॅराग्राफ मध्ये सांगितलेलं ते तुम्हाला लक्षात आलं का पहा, लक्षात आलं नसेल तर पुन्हा वाचा. इतक्या वेळा वाचायचं की ज्या वेळेला पुस्तक तुम्ही बंद कराल तर तुम्हाला त्या पुस्तकात सांगितलेलं सगळं तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणून पहिली स्टेप आहे पुन्हा पुन्हा वाचणं, रीड अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा वाचणं. कुठपर्यंत? लक्षात येईपर्यंत. म्हणून वाचलेले लक्षात घेणे. लक्षात घेतल्यानंतर लिहून काढा, कारण परीक्षेत तुम्हाला लिहावं लागतं. आणि लिहिताना आपलं अक्षर सुंदर म्हणजे स्वच्छ असेल एवढं बघा. सुंदर म्हणजे कधी अगदी दिसायला सुंदर पाहिजे असं नाही, वाचणाऱ्याला कळलं पाहिजे एवढं सुंदर. आणि ते लिहून काढायचं वेगाने. एकदा तुमचा हा अभ्यास व्यवस्थित झाला की चौथा म्हणजे पॉइंट्स तयार करा. ज्यावेळी तुमचं लेक्चर चालू असतं त्यावेळेस तुमच्या हातामध्ये वही किंवा पुस्तक पेन हवं आणि तुम्हाला तुमचे पॉइंट्स नोंदत बसले पाहिजे. जशी कोंबडी टिकते की नाही दाणे, तसं तुम्हाला जे सांगितलं त्याचा नेमका अर्थ समजला की तो लिहून काढता आला पाहिजे. तसंच घरी गेल्यानंतर ते पॉइंट्स परत रिवाइज करता आले पाहिजे. तुम्ही जे वाचन केलं आणि स्वतःचे परत पॉइंट्स तयार करा. एकदा ते पॉइंट्स पक्के झाले की तुम्ही कधीच विसरू शकत नाही. परीक्षेच्या वेळेस नुसते ते पॉइंट्स वाचले ते तुमचा त्या धड्यापुढे झालेला अभ्यास असतो. म्हणून एक पॅराग्राफ झाला की दुसरा पॅराग्राफ, तिसरा पॅराग्राफ, अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. म्हणून 3 स्टेप सांगितले, रीड अगेन अँड अगेन, रिमेंबर आणि रिप्रोड्यूस, आणि चौथा पॉइंट्स तयार करायचे. तुम्हाला उदाहरण सांगतो लक्षात येईल. ए रे रे पावसा हा पॉइंट आहे. तुम्हाला माहिती आहे पुढे काय ते? माहिती आहे का? मराठी शाळेतल्या मुलं असेल त्यांना माहिती असेल. काय? तुला देतो पैसा, पैसा झाला मोठा, पैसा झाला मोठा, पाऊस झाला. आता पुढच्या परीक्षेसाठी पाठ केलं होतं तुम्ही. लहानपणी तुम्ही उड्या मारत पैसाही कळत नव्हता, नुसतं पाणी पडलं तरी पाऊस म्हणत होता. त्याला
आता पुढच्या परीक्षेसाठी पाठ केलं होतं तुम्ही. लहानपणी तुम्ही उड्या मारत मारत, पैसाही कळत नव्हता, नुसतं पाणी पडलं तरी पाऊस म्हणत होता. त्यावेळी इतक्या वेळा तुम्ही ते म्हटलेलं आहे की इतके मोठे झाल्यानंतरही तुम्ही ते विसरू शकत नाही. पण मी म्हटलं तुम्हाला 7वीचा अभ्यास आठवतो का? काय होतं परीक्षेत, काय विचारलोय माहित नाही म्हणलं. सरळ आहे, कारण तिथे आपण भोकंपट्टी केलेली असते. पण जर तुम्ही ते समजून घेतलेलं असेल तर ते ज्ञान तुम्हाला नेहमी उपयोगी पडतं. म्हणून अंतर्मन हे पुरवण्यासाठी पुन्हा पुन्हा वाचणे, वाचलेले लक्षात ठेवणे, लक्षात ठेवलेले लिहून काढणे आणि त्याचे पॉईंट तयार करणे. दुसरी एक पद्धत आहे, तुम्ही मित्रमैत्रिणी एकत्र येतात, पिक्चरच्या गोष्टी करतात किंवा कोणाला चिडवता, कोणाला बोलता, असं असतं ना. पण त्याच वेळेला जर तुम्ही एखाद्या विषयाबद्दल प्रश्न उत्तर जर विचारायला लागला की तुमचा अभ्यास आपोआप होतो. तिसरी गोष्ट, तुम्हाला जे कळत नाही ते परत प्रोफेसरना जाऊन विचारता आलं पाहिजे. गपचूप असायचं नाही. ज्ञान घेताना कसला संकोच ठेवायचा नाही, विनम्रपणे विचारणं हे सर्वात महत्वाचं असतं. म्हणून ह्या पद्धतीने एक अभ्यास करायचा. अजून एक गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे तुम्हाला काही पाठांतर करावं लागतं. पण घोकंपट्टी करू नका. आपोआप पाठ कसं होईल हे पहा. आपोआप पाठ कसं होईल, कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडची थिअरी आहे. तुम्हाला जे जे पाठ करायचं असेल, एका पेपरवर समजा एखादी पोएम असेल किंवा एखादं इक्वेशन असेल, एखादा फॉर्म्युला असेल, तर तो सुंदर मोठ्या अक्षरात लिहा, अगदी रंगीबेरंगी पेनने. आणि जिथे तुमचा दरवाजा असतो त्याच्या आतल्या भिंतीवर चिटकवा, डोळ्याच्या लेवलला. आणि एक नियम करायचा, घरातून बाहेर जाताना जेवढे पेपर म्हणून लिहिलेले असतील, कारण वर्षभरात बरेच पेपर चिटकवणार तुम्ही, ते सगळे वाचायचे. पाठ झालं की न झालं काही पाहू नका, म्हणून पाहत पाहत वाचा. हिरवं, लाल, निळं सगळ्या रंगाने तुम्ही मोठ्या अक्षरात लिहा. मोठं अक्षर काढा, बारीक अक्षर काढू नका. आणि ते पाहत पाहत वाचा. तुमच्या नजरेला ते कळले पाहिजे अक्षर सगळी. आणि वाचून पुढे जायचं. जितक्या तुम्ही घराच्या बाहेर जाल आणि जितक्या तुम्ही घरात याल तितक्या ते वाचायचं, एवढाच एक नियम ठेवायचा. वर्षभर हे करत राहा. पण तुम्हाला महिन्याभरात तुम्ही नुसते डोळे बंद केले तरी तुमच्या समोर हे सगळं दिसायला लागतं. सगळं मनात आपोआप मुरतं. म्हणजे जर दिसायला त्याचा अर्थ का तुमच्या अंतर्मनात ते मुरायला लागलं. लक्षात घ्यायचं, तुमची खुणावं लक्षात घ्यायचं कसं आपण शिकतो. आता माझे मित्र आहेत जे स्नेही आहेत, ते संदीप वंजारे तुमच्याकडे ह्या स्मरणशक्तीच्या अंगाने 2 मिनिटं बोलतील, 5-10 मिनिटं बोलतील. त्यांचं जर ऐकून घ्या. धन्यवाद साहेब. तुम्ही जेव्हा परीक्षेला जाता तेव्हा काय होते? भीती येते, टेन्शन होतं, बरोबर ना? आता टेन्शन घालवण्यासाठी आपण एक अभ्यास करू. आता खेळ करायचा, तर जोरात टाळ्या वाजवा. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर द्यायचं. देणार ना? वर्गामध्ये एक मुलगा किंवा मुलगी पहिली येते आणि एक शेवटला जाते, शेवटून पहिली येते. का? साहेबांनी काय सांगितलं? का प्रश्न विचारायचा. का? कोण सांगेल? पटापट सांगायचं, आपल्याकडे वेळ कमी आहे. एकाने अभ्यास केलेला असतो म्हणून पहिला आला, दुसऱ्या अभ्यास केला नाही म्हणून असं आहे का? त्यांनी पण अभ्यास केलेला असतो. मग काय होते? त्याला आठवते, ज्याने पहिला नंबर जो काढतो किंवा काढते त्याला आठवते, दुसरीला. म्हणजे आपले टीचर असतात ते आपली परीक्षा कसली घेतात? का मुलाची स्मरणशक्ती. मग वाढवायचं का आपल्याला? तर पहिले साहेब काय बोलले, देवाने आपल्याला सर्व समान दिलंय. चूक का बरोबर? बरोबर. पण त्याचा आपण वापर करत नाही, बरोबर? उजवा हात आणि डावा हात आहे. मजबूत हात कुठला आहे? त्याने हात वरती करायचा. डावा हात मजबूत आहे. किती जणांना वाटते डावा हात मजबूत आहे? बाकीच्यांना काहीच वाटत नाही. तुम्ही बोला, आम्ही काय बोलणार नाही. दोन्ही हात मजबूत असतात, फक्त आपण एका हाताचा डाव्या हाताचा वापर आणि
ज्या वस्तूचा तुम्ही वापर करत नाही ती वस्तू हळूहळू खराब होत जाते. समजलं? बरोबर समजलं? मग आता मेंदूचा वापर करायचा म्हणजे काय करायचं का हा प्रश्न विचारायचा. ठीक आहे. अजून एक आपण एक खेळ करू. सर्वांनी हात असे करा. दिसते ना सर्वांना? बघा नीट जीवाचा कान करून ऐका मी काय म्हणतो ते. मी 5 म्हटल्यावर टाळी वाजवायची. काय करायचं? 5 म्हटल्यावर टाळी वाजवायची. 5 म्हटल्यावर टाळी वाजवायची. 5 म्हटल्यावर तयार आहे तुम्ही सर्वजण? 5 बोलने के बाद ताली बजाना आहे. हिंदीमध्ये पण सांगितलं. ठीक आहे. आता म्हणजे तुम्ही घोकमपट्टी केली सर्व. चला हा आता तुमची परीक्षा. ठीक आहे. 1 नीट लक्ष द्या. 2 3 4 5. काय झालं? तुम्ही वाजवली. मी थोडी बोललो मी वाजवली वाजवा. गुरु आमचे सांगतात सावध तो सुखी. सावध राहायचं, अलर्ट राहायचं. ठीक आहे. तयार सर्वजण? हाताकडे लक्ष द्या. 1 2 3 4 5 3 4 5. नागत्याचे जर एखाद्या असंच फेवरेट ठेवलाय. परीक्षा घ्या. पिकनिक म्हणजे सहल. सर्वांना ऐकायला येते ना मागे? आंबा, चाकू. आपसन बोलू नका, नीट ऐका. चाकू, बिस्किट. किती झाले? गळा, गाळा गाळा. डॉक्टर, डॉक्टर. उंट, उंट जो कॅमल ज्याला म्हणतात उंट. न्यूजपेपर जे वर्तमानपत्र तुम्ही वाचतात. आणि ही आपलं कॉलेज आहे. कॉलेजचं नाव माहिती आहे सर्वांना? चला किती झाले? 10 वस्तू झाल्या. असा एक मुलगा किंवा मुलगी असं आहे की त्याला एक पण वस्तू आठवली नाही त्याने हात वर करायचं. एकही वस्तू आठवली नाही. एकही वस्तू नाही आठवली. प्रॉब्लेम आहे. याचा अर्थ काय होते? सर्व एकत्रित वस्तू आठवली याचा अर्थ काय? तुमची स्मरणशक्ती चांगला आहे. वाजवा. गायत्री त्यांच्याला. आता हे आंबा, चॉकलेट, बिस्किट. जंगल, पिकनिक, आंबा, चाकू, बिस्किट, गला, ऊंट, डॉक्टर, न्यूजपेपर, कॉलेज. किती झाले? 100. आंबा किती झाले? चाकू, बिस्किट, डॉक्टर, उंट, न्यूजपेपर, आदर्श कॉलेज. बिस्किट, गळा, डॉक्टर, उंट, न्यूजपेपर, आदर्श कॉलेज. कारण सांगतो आता, थांबा, गडबड करू नका. मँगो बोलल्यावर तुमच्या डोळ्यासमोर शब्द आले. कुठले शब्द आले? आणि झेकोस्लावे बोलल्यावर कायच नाही आलं. त्या झाडासाठी साहेबांनी सांगितलं की रंगबिरंगी लिहून ठेवा. सांगितलं ना? करणार ना तुम्ही ते? ठीक आहे. आता आपण परत विषयावर येऊ. स्मरणशक्तीचा आणि कल्पनाशक्ती म्हणजे स्मरणशक्ती. बरोबर? ऍपल काढा हे लक्षात राहील का? नाही राहणार. म्हणून तो ऍपल दाखवावा लागतो. एक मुलगा आहे, त्याला बहिरा आहे, दिसत नाही डोळ्याने. जर त्याला तुम्ही काही सांगितलं त्याच्या स्मरणात राहील? बहिरा आणि आंधळ आहे, राहील का? तसं अंतर्मन बहिरा आणि आंधळ आहे. त्याला काय दिसते? चित्र दिसते. चित्र दाखवायला लागते. काय दाखवायला लागते? 1000 शब्दापेक्षा एक चित्र प्रभावी ठरते. समजलं? मग तुम्ही जेव्हा अभ्यास करणार ना तेव्हा चित्ररूपाने ते लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ तुम्ही पिक्चर बघून येता ना, तुम्ही 10 मिनिटांमध्ये ते पिक्चर सांगता. तर आता ह्या गोष्टीचं आपण पिक्चरमध्ये रूपांतर करायचं. मग तुमची मेमरी एकदम चांगली राहणार. कल्पना करा की तुम्ही
जंगलामध्ये गेला. ठीक आहे, दहाचं सांगतो मगाच्या. तिकडे एक पिकनिक चाललेली. तुम्ही डायरेक्टर बना, स्वतः पिक्चर बनवायचा. तिकडे गेल्यावर तुम्हाला आंबा दिला आणि आंबा कापायला त्यांनी आंबा दिला तर आपल्याला काहीतरी द्यायला पाहिजे, म्हणून आपण आपल्याकडचं बिस्किट त्यांना दिलं. काय दिलं? बिस्किट खाल्ल्याबरोबर त्याच्या गाळ्यामध्ये बिस्किट अडकलं. मग काय झालं? हुशार आहेत ते. बुवा बाबा नाही गेला. डॉक्टरला बोलू. डॉक्टर कसा आला? टक 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 बसून आला, उंटावर बसून आला. ठीक आहे, काय वाचत होता? आणि मग सर्व कुठे आले? आता सांगा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 100 पैकी 100 मार्क. अजून एक सांगा. तुमच्या मित्रांपैकी किंवा मैत्रिणीपैकी, मैत्रिणी नाही, नातेवाईकांपैकी संदीप नावाचा पण माणूस आहे किंवा मुलगा आहे, मला पाहिल्यावर त्याला आठवायचं. समजलं? सागर नावाचा माणूस आहे, त्याला पाहिलं काय आठवायचं? समुद्रामध्ये उभा आहे म्हणजे सागर झाला. उर्मिला नावाची मुलगी आहे, तिचं नाव लक्षात ठेवण्यासाठी काय आठवायचं? उर्मिला. उर्मिलाचं नाव कसं आठवणार? मातोड तर नाही, रामायणातली लक्ष्मणची बायको. समजलं? असं तुम्ही हजारो नावं लक्षात ठेवता. आता बर्वे सर, आमचे पण योगा टीचर बर्वे सर आहेत, त्यांना मी त्यांचं लिंक केलं. असं तुम्ही आपली स्मरणशक्ती वाढवू शकता. सोपं आहे, कठीण काहीच नाही. फक्त विचार ठेवायचा. साहेबांनी सांगितलं, तुम्ही पहिला पक्का मनामध्ये विचार धरा, तुम्हाला काय बनायचं? तुम्हाला काय बनायचंय माहिती नाही? ज्ञानार्थी. व्हेरी गुड. नाही नाही, इंजिनियर बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, काय बनायचं तुम्ही पहिला ठरवा आणि नंतर मग तुमचा प्रवास चालू होईल. ठीक आहे, समजलं? सोपं असते, कठीण काही नसते. फक्त टेक्निक आपल्याला माहिती नसते. समजलं तुम्हाला? जाऊ ना टेक्निक. आता जोरदार टाळ्या वाजवा. आणि आपण कसे विचार करतोय ह्या अंगाने सगळं चिंतन आहे. पुन्हा विसरू नका, तुमचा विचार तुमच्या जीवनाला आकार देतो. म्हणून 4 मैत्रिणी किंवा 4 मित्र जेव्हा एकत्र येतात तर ते काय बोलतात? जो 5वा मित्र किंवा मैत्रीण नसेल तिच्याबद्दल बोलत असतात. काय चुकतं, ही अशी करते, ती तशी करते, तो तसा करतो, हा असा करतो, हेच करतो. काहीतरी चांगलं बोलत नाही आपण, कौतुकाने सांगतो का नाही हा छान करतो अभ्यास, तो असा चांगला आहे मुलगा का मुलगी, असं कधी विचार करतो का आपण? नाही. विचार प्रदूषणाचा एक मूळ आहे. हे विचार प्रदूषण कशी चाललेलं आपल्या जीवनात ते मी तुम्हाला सांगतो. म्हणून एक सवय लावायची, तुम्ही ज्यांच्या ज्यांच्याशी संबंधित होता त्यांचे चांगले गुण काय टिपायला. आपण काय करतो? दोष पाहतो. समोरचा मुलगा असला तर दोष पाहतो. दोष दिसले तर त्यातून सावध राहा, पण गुणांना अधिक जवळ करा. एखादा मुलगा किंवा मुलगी आपला आवडतं म्हणजे नेमकं काय आवडतं? बरेच दिवस जर मित्र मैत्रिणी चांगले कशामुळे राहतात? गुणांमुळे राहतात, दोषांमुळे नाही राहतात. दोषांकडे तुम्ही जर थोडं दुर्लक्ष करताय. म्हणून तुम्हाला कोणतरी गुलाबाचं फूल दिलं, तुम्हाला तुमच्यापैकी कोण दिलं? तुम्हाला तुमच्यापैकी कोण दिलं? नाही तर गुलाबाचं फुल म्हटलं की तुमच्या कल्पना जास्त चालायला नको. तर गुलाबाचं फूल असतं ज्याखाली काटे असतात, बरोबर? मग तुम्ही कसं घेता? बरोबर ते काटे सांभाळून चिमटीमध्ये फूल घेता आणि तो गुलाबाचा सुंदर रंग, त्याचा गंध, सुगंध सगळं तुम्ही घेऊ शकता. पण तुम्ही न बघता नुसतं पटकन असं पकडलं का होईल? तुम्हाला काटे टोचतात. तसं प्रत्येक माणसामध्ये गुण आणि दोष हे असतातच. दोषांपासून सावध राहा, काट्यांपासून जसे सावध असतात तसं, आणि गुणांना जवळ करा. तुम्हाला जीवनामध्ये सगळं सुंदर सुंदर दिसायला लागेल. जीवन इतकं सुंदर आहे आपलं की तिथे तुमचे फक्त कसं पाहायचं हे तुम्ही शिका.
तुमचे शिक्षक आहेत तर शिक्षकांकडे पण पाहण्याची दृष्टिकोन कशी असली पाहिजे. आम्ही लहान मुलांना खेळ शिकवतो, मोठ्यांना पण ती शिकवायची खूप गरज आहे. पण त्या अगोदर तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय, गोल आहे प्रत्येकाकडे. कोणाला सायंटिस्ट व्हायचं असेल, कोणाला पंतप्रधान सुद्धा व्हायचं असेल. आत्तापासून विचार करायला काहीच हरकत नाही. फक्त गोल पक्का करा. पण त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपण का शिकायचं, कशाला डॉक्टर व्हायचंय, कशाला इंजिनियर व्हायचंय, कशाला पंतप्रधान व्हायचंय, का व्हायचं, हा कधी विचार केला? का व्हायचं, का व्हायचं सांगा ना. प्रत्येक गोष्टी मागे तुमचा खंबीर विचार पाहिजे. पहिला लक्षात ठेवा, अमुक एक गोष्ट करताना ते का व्हायला पाहिजे हे पहिलं लक्षात घ्या. आज जर आपण समाजामध्ये पाहिलं, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, विचार प्रदूषण तिथे इतकं झालेलं आहे की शिकला तर माणूस सुसंस्कृत झाला असं म्हणता येत नाही. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतोच असं नाही. कारण काही डॉक्टर किडनी विकायला लागलेले आहेत, पाहतो आपण पेपरमध्ये, बस सांगतो, सगळेच नाही, काही इंजिनियर काही मिक्स करतात, मग ब्रिज खाली कोसळतात. हे असं का होतं? कारण त्यांना वाटतं आपण डॉक्टर होण्यासाठी, इंजिनिअरिंग होण्यासाठी जेवढे पैसे खर्च केले ते दाम दुपटीने आपण वसूल कसे केले पाहिजे त्याचा विचार असतो. म्हणून तुम्ही ज्ञानासाठी जे पैसे खर्च केले त्याचा हिशोब करत बसू नका. मी एवढे खर्च केले, आता मला एवढे पैसे मिळवायचे, हा विचार बरेच लोक करत असतात, बिझनेस करत असतात तिथे, आणि तिथे माणुसकीला विसरतात. की तुम्ही प्रत्येक जण जे काही व्हाल नक्की होणार, त्याबद्दल मला काही शंका नाही आहे. कारण तुम्हाला तो विचार कसा करायचा हे कळलेलं आहे आज. पण त्याचबरोबर आणखीन एक विचार पक्का ठेवा, तुम्ही जे शिकणार आहात ते कशासाठी शिकता त्याचा विचार पक्का करा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे लक्षात ठेवा. समजा एक भली मोठी बोट आहे आणि बोटीत सगळे प्रवासी आहेत, स्वतः बोटीला पाहतायत, बोटीकडे कोणाचंच लक्ष नाही. काय होईल त्या बोटीचं? काय होईल? बोट बुडेल, आणि बोट बुडाल्यानंतर त्यातले प्रवासी पण बुडतील, बरोबर? तसं भारत देश नावाची आपली भली मोठी बोट आहे, आणि ह्या बोटीतले सगळे प्रवासी म्हणजे आपण सगळे आहोत. तुम्ही सुद्धा आहात, मोठी माणसं आहेत, सगळे आहेत, राजकारणी लोक आहेत, समाजकारणी लोक आहेत, सगळे आहेत. पण प्रत्येक जण आपल्या कृती पाहायचं शिकले. आपल्याला काय करायचं दुसऱ्यांचं असं आहे. सगळ्यांच आपला एक विचार असतो, आम्ही आमच्यामध्ये पाहतो, आम्ही आमचं बरं म्हणजे बाजूला असं असतं ना. आणि तोच विचार प्रदूषण आहे. ते सुद्धा विचार तुम्ही फक्त तुमच्यामध्ये पाहता ना, ते सुद्धा विचार प्रदूषण आहे. कारण तुम्ही ज्या समाजात राहता, ज्या राष्ट्रात राहता, त्याचं हित आपल्याकडनं झालं पाहिजे कधीच विचार नसतो आपल्याला. त्यांच्यामुळे आपण जगतो हे आम्हाला माहीत नसतं, समाजामुळे आम्ही जगतो आहोत. आज तुम्ही इतक्या सुविधा मिळालेल्या आहेत, सगळ्या सोयी मिळत आहेत, ते कोणामुळे मिळत आहे? ह्या समाजामुळे मिळत आहे. या समाजामध्ये आपण आहोत म्हणून हे सगळं चाललेलं आहे. म्हणून समाजाचं ऋण आहे आपल्यावर, प्रत्येकावर. या देशाचं आपलं ऋण आहे, या जगाचं आपलं ऋण आहे. आणि त्यासाठी तुम्ही जेव्हा मोठे व्हाल, तुम्ही जेव्हा काही करायला लागाल स्वतःच्या पायावर उभे राहून, त्यावेळेला पहिला एक विचार करायचा की आपण जे करतो त्याच्यात समाजहित हे झालंच पाहिजे, राष्ट्राचं हित हे झालंच पाहिजे. आज मी तुमच्याकडे जे आलेलो आहे ते ह्यासाठीच आलेलो आहे की आज ही जी तरुण मंडळी आहे, आज जे विद्यार्थी आहेत, आज त्यांनी जर विचार रुजवला, मी जे करेन ते त्याच्यामध्ये राष्ट्रहित असेल, समाजहित असेल, तर तो उद्याचा आपला भारत देश हा महान असेल आणि त्या महान देशाचे तुम्ही महान नागरिक असाल. म्हणून आल्याला मी तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार केला. तो म्हणजे माझ्या डोळ्यासमोर तुम्ही आदर्श भारताचे आदर्श नागरिक आहात, महान नागरिक आहात, आणि म्हणून मी तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार करतो. म्हणून आपल्या हृदयावर, आपल्या अंतकरणात आज लिहा, तुम्ही जे कराल त्याच्यामध्ये समाजाचं हित असेल आणि राष्ट्राचं हित. पैसे ते मिळणारच आहेत, पैसे कुठे जात नाहीत. ज्यावेळेस तुम्ही ज्या पद्धतीने प्रयत्न करायला तुम्हाला पैसे मिळणार. पण वाटेल तेवढा पैसा मिळवण्यासाठी जेव्हा एखादा माणूस काहीतरी करत असतो, तो 7 जन्माची कमाई करत नसतो, तर 7 पिढ्यांच्या मढ्यांची कमाई करत असतो. हे लक्षात येत नाही त्या लोकांना. हे नेहमी लक्षात ठेवायचं.
म्हणून प्रयत्न करायचा श्रीमंत व्हायचं. श्रीमंतीचा विचार करा, काही हरकत नाही, श्रीमंतीचा विचार करणं वाईट नाही, पण त्याचबरोबर समाजहिताचा विचार करा, राष्ट्रहिताचा विचार करा. आणि त्यासाठी तुम्ही शिकता हे परत लक्षात ठेवायचं. आता त्यासाठी शिकत असताना आपण जसे इतके मोठे होणार आहोत आणि तुम्ही महान होणार आहात त्यात मला अजिबात शंका नाही, कारण मी माझ्या डोळ्यासमोर मी तुम्हाला तसंच पाहतोय. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर खरोखर सुसंस्कृत मन जर तुमचं व्हावं असं वाटत असेल तर कृतज्ञता व्यक्त करायला शिका. प्रत्येकाशी कृतज्ञ, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं जे ऋण आहे त्यासाठी प्रत्येकाशी कृतज्ञ होता आलं पाहिजे. आणि ही कृतज्ञता कशी होईल? घरातून सुरू करा. आपली आई आहे, त्या आईच्या बद्दल कृतज्ञतेने पाहायला लागा. आईवर तुम्ही प्रेम करता, नाही करत असं नाही, तो आईवर तेवढेच भांडता सुद्धा, हो की नाही, आईने असं नाही केलं, तसं नाही केलं, अशीच भाजी केली, हवं ते नाही केलं की भांडता तुम्ही. आज घरी गेल्या गेल्या आईला देवासारखी उभी करा, तिच्या पावलावर आपला कपाळ टेकवा आणि नमस्कार करा. आणि मग तिच्या चेहऱ्याकडे पहा, तिच्या डोळ्यातून जे आशीर्वाद मिळतील, जगात असा कोणी आशीर्वाद तुम्हाला देणार नाही. ही कृतज्ञता व्यक्त करायला तिथून सुरुवात करा. आपल्या वडिलांच्याही पावलावर रोज, एक दिवसासाठी नाही म्हणत मी, रोज करा. तुमच्या मनातली कृतज्ञता व्यक्त करण्याला वाट द्या. म्हणून दुसरा देव तुमचा आहे ते म्हणजे वडील. तिसरे देव म्हणजे तुमचे शिक्षक. लहानपणापासून जेवढे पण शिक्षकांनी तुम्हाला शिकवलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केलंय, आज ह्या कॉलेजमध्ये आल्यानंतर अनेक प्रोफेसरांशी तुमचा संबंध येतो, त्या सर्वांचं मनापासून देवत्वाच्या भावनेने कृतज्ञतेने नमस्कार करा. हे जेवढं तुम्ही करायला लागाल त्यांच्याकडे तशी रिॲक्शन मिळायला लागेल. तुम्हाला जीवनातलं हे रहस्य आहे. ऍक्शन आणि रिॲक्शन निसर्गाचे नियम आहे. निसर्ग नियमावर आपण जास्त बोललो नाही, फक्त नियम सांगितले मी. जी तुम्ही ऍक्शन करता त्याप्रमाणे तुम्हाला रिॲक्शन मिळत असते. तुम्ही एखाद्या माणसाबद्दल चांगला विचार केला की त्याच्याकडनं तुम्हाला चांगला विचार सहज होतो, पण ते आतून व्हायला पाहिजे, विचार आतून आला पाहिजे. म्हणून कृतज्ञतेने पहा. आपल्या कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्ही तिथे कृतज्ञतेने नमस्कार करा, कारण हे तुमचं देऊळ आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, कोणत्याही पंथाचे असाल, पण हे खरं ते देवस्थान आहे तुमच्यासाठी, कारण ह्याच्यातून तुम्ही दिव्य होऊन निघणार. जेव्हा तुम्ही देवभाव ठेवाल तर तुमचं मन तितकं दिव्य होईल, अलौकिक होईल, शक्तिमान होईल. हे प्रदूषण सगळी निघून जातील जेव्हा तुम्ही प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला लागाल तेव्हा. म्हणून शिक्षक ही तुमचे तिसरे देव आहेत. चौथे देव म्हणजे सद्गुरू. ज्या सद्गुरूंच्या प्रेरणेने मी तुमच्या जवळ आलेलो आहे, की त्यांचं एकच इच्छा आहे की जग सुखी व्हावं, प्रत्येक जगातला माणूस सुखी व्हावा. तो कोणत्या धर्माचा पंथाचा हा भाग नाही, तो माणूस असावा एवढंच. आणि आपलं राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं. आणि ह्या एका प्रेरणेने, सद्गुरूंच्या प्रेरणेने आम्ही 40 जण आज हिंगोली मध्ये आलेलो आहोत, हिंगोली जिल्ह्यात आलेलो आहोत, शाळा कॉलेजमध्ये जात आहोत, ग्रंथदिंडी करत ती मंडळी आलेली आहे. प्रत्येकाला आपापलं काम आहे. मुंबईसारख्या ठिकाणी कोणाला वेळ नसतो, इथे ते वेळ असतो बघायला इकडे तिकडे. तिथे घड्याळाच्या काट्यापासून लोक धावत असतात, पण तरी सुद्धा तिथली 40 मंडळी कसलाही पैशाचा किती फायदा होईल याचा विचार न करता, किंबहुना फायद्यासाठी आलेलेच नसतात, फक्त सद्गुरूंचं कार्य करायचं, समाजाचं ऋण फेडायला आलेले. ते एवढ्यासाठी येणं जो असतो, ती जी भावना आपल्याकडे, ती समाजाचं ऋण आपल्याला फेडता आलं पाहिजे. त्या अंगाने जेव्हा येतात त्यावेळेला तुमच्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करता येते. म्हणून सद्गुरूंप्रती कृतज्ञता. म्हणून सद्गुरू हा चौथा देव. आणि 5वा देव हा आत्मदेव. आत्मदेव माहिती आहे तुम्हाला कोण? आत्मदेव नाव ऐकलंय का? आत्म, प्रत्येक रूह म्हणतात, सोल म्हणतात, आत्मा म्हणतात. नेमकं काय आहे माहितीये? तुम्ही स्वतःला नमस्कार करायला शिका. स्वतःचा आत्मसन्मान वाढवा. तुम्ही काही वाऱ्यावरती उडणारं सुख पान नव्हे, तुमचं प्रत्येकाचं जीवन अलौकिक आहे. तुम्ही जे जन्माला आलेला आहात ते अलौकिक आहात. म्हणून स्वतःला नमस्कार करायला शिका. स्वतःला नमस्कार कसा करणार? कसा करणार? डोळे बंद करा, पायापासून डोक्यापर्यंत स्वतःला जाणार. पाहू शकता तुम्ही, पाहू शकता की नाही? डोळे बंद करून जाणू शकता तुम्ही स्वतःला. म्हणून पायापासून डोक्यापर्यंत नुसतं तिथे वर पासून खालपर्यंत पाहायचं आणि देवभावाने नमस्कार करा.
म्हणून मगाशी सांगितलं, कृष्ण हा देव होता, म्हणजे खरा माणूसच होता, पण तो देव झाला. जेव्हा तुम्ही देवत्वाचा भाव, मंगल पवित्र विचार तुमच्या मनात यायला लागतात, सर्वांच्या हिताचे विचार यायला लागतात, तर तुमचं जीवन तसंच दिव्य व्हायला लागतं. पण लहान विचार करणारा माणूस लहान असतो, मोठा विचार करणारा माणूस मोठा असतो, आणि महान विचार करणारा माणूस महान असतो. महात्मा गांधी महान होते म्हणतात, कारण त्यांचे विचार महान होते. महान विचार म्हणजे काय? सर्वांच्या हिताचे विचार. सर्वांचा हिताचा विचार करण्याचा आणखी एक महत्वाचा भाग. पण त्या अगोदर आपण जरा एक गाणं घेऊ, पण बराच वेळ तुम्हाला टेन्शन डोक्याला द्यायचं नाहीये. ते गाणं आता आपण माझे मित्र संदीप वरेकर तुम्हाला बघू, तुम्ही साथ द्या. देऊया जीवन राष्ट्राला, एकत्वाने एकपणाने एकमताने एक दिलाने, एकत्वाने एकमताने एक दिलाने एकपणाने जीवन विश्वाला देऊया, जीवन राष्ट्राला देऊया, जीवन राष्ट्राचे फेडूया, हित समाजाचे पाहूया, आपण सारे सुखी होऊया, आपण सारे सुखी होऊया, बंधुभाव विश्वात फुलवूया, बंधुभाव विश्वात फुलवूया, एकत्वाने एकमताने एक दिलाने एकपणाने जीवन विश्वाला देऊया, जीवन राष्ट्राला, जीवन विश्वाला देऊया, जीवन राष्ट्राला. सुसंस्कृत व्हा, प्रामाणिक व्हा, सुसंस्कृत व्हा, प्रामाणिक व्हा, राष्ट्रासाठी संघटित व्हा, राष्ट्रासाठी संघटित व्हा, धैर्यवान व्हा, शौर्यवान व्हा, धैर्यवान व्हा, शौर्यवान व्हा, हिंदुस्थानची शान वाढवा, हिंदुस्थानची शान वाढवा, एकत्वाने एकमताने एक दिलाने एकपणाने जीवन विश्वाला देऊया, जीवन राष्ट्राला, जीवन विश्वाला देऊया, जीवन राष्ट्राला. वंदे भारत माता की. विचारांकडे लक्ष द्या, आणि विचार कसे सुंदर आपल्याला करता येईल, तीच परमेश्वराची उपासना आहे. हे सगळं तत्वज्ञान आहे. हे करायचं की न करायचं ठरवायचं कोणी? तुम्हीच. पण तूच आहे तुझ्या जीवनाचा. त्यावर एवढा मोठा ग्रंथ सद्गुरू लिहिलेला आहे. तुम्ही त्यांना फिलॉसॉफर म्हणू शकता, तत्वचिंतक म्हणू शकता. सद्गुरू म्हटलं की जरा धार्मिक वाटतं, पण खरं म्हणजे प्रत्येक माणूस सुखी कसा होणार यासाठी त्यांनी हे ग्रंथ लिहिलेले आहेत. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जरूर हे ग्रंथ घ्या. तुमच्या जीवनाचं कोट कल्याण करणारे विचार ह्या ग्रंथामध्ये. पण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुमचे अनेक प्रश्न आहेत. मग मी थोडक्यात सांगितलंय, परमेश्वर, धर्म, संस्कृती, नियती, सुखदुःख, मन, अशा अंगाने अनेक प्रश्न असतात. पण ते विवेकाच्या अंगाने व्यवस्थित त्याची उत्तरं बऱ्याच वेळेला लोकांना देता येत नाहीत. उत्तर तुमच्या अनुत्तरित प्रश्नांची, जी उत्तरं तुम्हाला कधी कधी प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत, त्याच्या असे अनेक प्रश्न आहेत. त्या धर्माबद्दल, संस्कृतीबद्दल, परमेश्वराबद्दल, त्याची सगळी उत्तरं या ग्रंथामध्ये आहेत. खरं म्हणजे आपल्या जीवनाचं गाईड आहे. शक्य असेल नक्की घ्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनोदयचे. विद्यार्थी दशेमध्ये अनेक प्रश्न आहेत. मग अशा अभ्यासाच्या अंगाने सांगितले. छोटंसं पुस्तक आहे. तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात आहे. खरा धर्म, मानव धर्म.
तुमचे भाग्य तुमच्या विचारात. मग अशा विचारांचं ह्याच्या मग आणखी शास्त्र मी सगळं तुम्हाला सांगितलेलं नाही. त्याच्यातून पाप पुण्य कसं निर्माण होतं, कसे जीवनात चांगल्या वाईट परिस्थिती येतात, त्याचं सगळं शास्त्र या ग्रंथात आहे. दृष्टी इथे 62 प्रकरणं आहेत आपल्या जीवनाच्या अंगाने. त्या ठिकाणी ज्ञानदृष्टीने कसं पाहावं, प्रत्येक विषय एक साधा विषय मी सांगतो. कायदा गाढव आहे असं एक प्रकरण आहे. कायदा गाढव आहे असं म्हटल्यानंतर प्रश्न पडतो, पण एका इन्स्पेक्टरला त्याच्यामुळे जीवन जगण्याची ऊर्जा मिळाली. हा इन्स्पेक्टर म्हणजे शेख म्हणून, की जे एन्काउंटर करणाऱ्या डिपार्टमेंटमध्ये सब इन्स्पेक्टर आहेत, अजूनही आहेत. त्यांच्या हातून 2 अतिरेकी मारले गेले. त्यांचं पेपरमध्ये नाव आलं, पण त्यांचं मन त्यांना खात बसलं. त्यांची झोप उडाली, जेवणावरची वासना गेली. मुस्लिम असल्यामुळे ते दर्ग्यामध्ये गेले, सगळीकडे बऱ्याच ठिकाणी पाहून आले, पण त्यांना झोप येत नव्हती. आणि ज्या माणसाला 10-12 दिवस झोप येत नसेल तर त्या माणसाची स्थिती काय असेल ते बघा. परमेश्वराने आपली एवढी कृपा केली की तुम्ही 8 तास झोपू शकता. जर ती झोप झाली नसती ना तर माणसं वेडी झाली असती. आज माणूस तसा वेडा झाला होता. आणि कल्याण स्टेशनवर, मुंबईच्या जवळ कल्याण स्टेशन जे आहे, त्या कल्याण स्टेशनवर ग्रंथदिंडी ठेवलेली होती. आणि त्यावेळेला त्या माणसाने, त्यावेळेला त्या ग्रंथाचं नाव होतं सुगंध जीवनविधेचं. आज ते नाव बदललेलं आहे. त्याच्यामध्ये त्याने असं उघडलं आणि कायदा गाढव हे प्रकरण वाचलं. त्यांना वाटलं हे काहीतरी वेगळं सांगितलं. आतापर्यंत त्याने परंपरेचा विचार केला, त्याच्यापेक्षा ते वेगळं होतं. त्याने तिकडचं पॅम्पलेट घेतलं, कारण ते कल्याण शाखेची जिथे एकत्र लोक बसतात दर गुरुवारी, ते ज्ञानेश्वर मठामध्ये बसत होते. तर त्यांनी सांगितलं मी तुमच्याकडे येऊन बसू शकतो का, मी मुस्लिम आहे. पण जीवनविद्या एकच धर्म मानते, तो म्हणजे मानव धर्म. बाकीचे धर्म माणसाने बनवलेले आहेत आणि मानव धर्म हा परमेश्वरी धर्म आहे, हे परत लक्षात ठेवायचं. आणि म्हणून त्यानं तिथे बोलवले, या तुम्ही तिथे आत्ता आपण जी प्रार्थना करणार आहोत, शेवटची जी प्रार्थना करणार, ती प्रार्थनेचा जप 100 वेळा केला जातो. ते एकत्र बसून सामूहिकपणे ते तिथे जाऊन बसले आणि तिथे ही प्रार्थना चालू होते. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं बरं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम का अखंड. या प्रार्थना नियमावर आधारित आहे. परत लक्षात ठेवा, ही प्रार्थना म्हणजे 4 ओळी नाहीये. तुम्ही जे विचार करता, विचार काय करता, सर्वांचं बरं कर, सर्वांना आरोग्य दे, सर्वांना सुखात ठेव, सर्वांच्या हिताचा विचार. मग मी सांगितलं निसर्ग नियमाप्रमाणे तुमचं भलं होतं, तुम्हाला रिॲक्शन चांगल्या मिळायला लागतात. हेच त्या प्रार्थनेचं रहस्य आहे. त्याने ते अत्यंत, कारण ते त्रासलेले होते, गांधलेले होते, आणि तिथे जेव्हा ते बसले आणि ती प्रार्थना ते मनापासून, कारण ते सोलापूरच्या असल्यामुळे त्यांना मराठी चांगलं येत होतं, किंबहुना त्यांना संतांचाही अभ्यास होता त्यांच्याकडे. आणि ते करता करता त्यांना असा अनुभव आला की त्यांच्या अंगामध्ये लाही कमी व्हायला, जसं कोणीतरी थंडगार पाणी डोक्यात टाकतं अशी त्यांची एक अवस्था. इतके दिवस झोप नसल्यामुळे इतकं अंगामध्ये गरम होत होतं, झोप येत नव्हती आणि त्यात दारू प्यायला लागले होते. झोप येत नसल्या की लोक काय म्हणतात दारू प्यायची, असं एक कल्पना असते. दारूमुळे झोप बी येत नाही, दारूमुळे नुकसान होतंय, परत लक्षात ठेवा. आपण त्या विषयाला गेलोच नाही खरं म्हणजे, खूप विषय असो. आणि ते तसेच घरी गेले, पत्नीला सांगितलं जेवायला वाढले, ते झोपले. सकाळी उठले तेव्हा सुद्धा त्यांच्या मनामध्ये ती प्रार्थना आतून येत होती. आतून येतं त्याला एक दृष्टांत आहे, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी दरोनी शिगरी जपे सदा. आतून अंतर्मनातून ती प्रार्थना येत होती. ते म्हणत नव्हते पण त्यांना ती ऐकू येत होती. राम हमारा जप करे हम बैठे आराम, असं कबीर म्हणतात. तो जो अनुभव त्याला म्हणतात परावाणी. प्रत्येकाकडे ती असते, ती अंतर्मनाची वाणी असते. त्यांना आश्चर्य वाटलं, पण त्यांना खूप बरं वाटलं. आणि आपल्या पत्नीला सांगितलं, मुलांना सांगितलं. पण तिथे मोठा एक प्रश्न निर्माण झाला, ते मुस्लिम असल्यामुळे ईश्वर कसं म्हणणार, असं त्यांनी परत प्रश्न केला त्यांना की अरे बाबा मी मुस्लिम आहे, मी जर ईश्वर म्हटलं की माझे सगळे बांधव मला ओरडायला लागतील. तर त्यावेळेला तिथे उर्दूमध्ये ते प्रार्थनेचं ट्रान्सलेशन केलं. ते म्हणतो ईश्वर ज्या काय अल्ला म्हणा, आंब्याला आंबा म्हणा, मँगो म्हणा, आम म्हणा, फळ तेच असतं ना. लक्षात ठेवायचं, परमेश्वरी विषय हा असा समजून घ्यायचा असतो. त्यावेळेला तिथे एक खुदा असं करून त्या उर्दूमध्ये ट्रान्सलेशन झालं आणि ती प्रार्थना ते म्हणतायत. आज त्यांचं घर सुख शांती समाधान त्यांना प्राप्त. त्यांनी स्वतः त्यांच्या
पत्नीने, त्यांच्या मुलाने, तोही आज इंजिनियर झालेले आहे, तर सर्वांनी सद्गुरूंचा अनुग्रह घेतला. हे जे परिवर्तन आहे हे फक्त तुम्ही ज्ञानदृष्टीने सगळ्या जगाकडे पाहायला लागलात नंतर होतं.